रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड़ा ही खाली घ्या, थोडं थोडं बूम खाली घ्या, चेहरा बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केलेली आहे, काय सांगाल? आपल्याला सर्वांना आठवत असेल 1 ऑगस्ट 2021च्या दिवशी आपण हे बीडीडीचं काम सुरू केलं होतं. महाविकास आघाडी सरकारचं काम होतं आणि ते काम आम्ही प्रत्येक महिन्यात येऊन पाहत असतो, पाहणी करत असतो. आता पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आलेला आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांना लॉटरीची घरं मिळालेली आहेत त्यांना कदाचित घरं डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत मिळतील. ही वचनपूर्ती आहे, कारण आम्ही सांगितलं होतं त्यावेळी की 3 वर्षात ही घरं पूर्ण होती. अनेक राजकीय पक्षांनी ह्याच्यात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले, अजून देखील करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही तेच सांगतो, काही सूचना असतील ते नक्की सरकारने करायला पाहिजेत. पण जे घटनाबाह्य सरकारमध्ये बसलेत त्यांनी वेग कमी करण्याचा प्रयत्न करू नये. आज देखील इकडचे रहिवासी जे आहेत, स्थानिक रहिवासी जे आहेत, बीडीडीतले असतील, मग आमच्या इकडचे वरळीचे असतील, नामजोशीचे असतील, वडाळ्यातले असतील, हे सगळेच चांगल्या घरांच्या आशेत आहेत. आणि आपण पाहतोय की वरळीत तर इथे डोळ्यासमोर घरं बनत आहेत. कमीत कमी लोक ट्रान्झिट कॅम्पला गेलेली आहेत. नामजोशीला देखील आम्ही काम पाहत असतो, तिथे आता आपण ग्राउंड फ्लोअरपर्यंत आलेलो आहे. असंच बीपीटीचं जे बीडीडी आहे तिथे आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली होती, त्या लोकांनी तिथे नाकार दिला होता. तरी देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहतोय जे स्वप्न होतं ते आमच्या मागेच उभं राहिलेलं आहे. पहिला टप्पा हा पूर्णत्वास झालेला आहे आणि कदाचित पुढचे लगेच 2-3 टप्पे जे आहेत ते पुढच्या 6-7 महिन्यात देखील असेच तयार होतील. आणखी वेग कमी केले जात आहे, म्हणजे नेमकं काय केलं नाही, म्हणजे लॉटरीचा काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, लॉटरी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागण्या काही लोकांनी बदललेल्या आहेत. ज्या काही मागण्या वेगळे सरकार पूर्ण करत असेल नक्की करावं, त्यांच्या क्षमतेने पूर्ण करावं, परंतु वेग कमी करू नये आणि काम जे आहे ते सुरळीत चालू. आणखी एक वचनपूर्ती झालेली आहे आज कोस्टल रोडचं दोन्ही बाजू जे आहेत. हो, पण गंमत अशी आहे की मुख्यमंत्री आणि 2 म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री कोस्टल रोडच्या प्रत्येक 500 मीटरच्या उद्घाटनाला जायला लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल जे आमचं स्वप्न होतं आणि जे आमचं पूर्णपणे काम आहे, भाजपच्या याच्यात काडी मात्र संबंध नाही, फडणवीस साहेबांचा काडी मात्र संबंध नाही. उलटं त्यांनी कोस्टल रोडला 14 ते 17 परवानगी देणं उशीर केला केंद्र सरकारमधून. आज आपण पाहतोय ते कोस्टल रोड मध्यंतरीच्या काळात सकाळी 8 ते संध्याकाळी 5 असं सुरू केलेलं. मग आता दुसरा टप्पा, मग तिसरा टप्पा, मग चौथा टप्पा. शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचं सरकार जर आज असतं तर आमच्या प्रत्येक महिन्याच्या पाहणीच्या वेगाने डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे कोस्टल रोड तयार झाला असता. पहिला टप्पा जो सुरू झाला त्या पहिल्या टप्प्यामध्ये 40 मिनिटं लेट आले आणि तो 40 मिनिटं वाट बघवते. कसं वाटतं? आता त्यांना थांबवण्यात मुद्दामून आलं, जसं मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं, थांबवलं आलंय की त्याच्यात काही योगायोग होता हे आम्हाला कसं माहिती. पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाल्याला पाहायला मिळाली. आपण काल मी रात्री ट्विट केलं, त्याच्या आधी आपण पाहिलं असेल पुण्यात काल परवाकडे देखील अशीच घटना झालेली आहे. काल परवाकडे अशीच घटना झालेली आहे. मी ह्याच्यावर पण बोललो होतो, सतत ह्याच्यावर बोलत आलेलो आहेत. गेले 2 वर्ष देखील आपण पाहताय मुंबईत 24 वॉर्ड्स आहेत, त्याच्यातून साधारणपणे 15 वॉर्डमध्ये असिस्टंट कमिशनर म्हणजे वॉर्ड ऑफिसर पूर्णपणे नियोजित झालेले नाहीत, अजून तिथे नेमलेले नाही आहेत. ते कधी नेमणार? हिंदमाता परिसरात जे आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक केला होता त्याचे पंप काल रात्री चालू केले होते का नव्हते? मुंबईत ज्या पावसाळ्यापूर्वीच्या बैठका असतात, आम्ही देखील वॉर्ड ऑफिसमध्ये परवा बैठक घेतली. आम्हाला सांगितलं होतं 97% काम पूर्ण झालं आणि अमुक टक्के काम पूर्ण झालं आहे. कोळीवाड्यात असेल, आज आम्ही बीडीडीत फेरी घेत आहोत. अनेक ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची प्री मॉन्सूनची कामं पूर्ण झालेली नाही आहेत. रस्त्याची जी कामं आहेत, खोदकामाची जी कामं आहेत ती अजून पूर्ण झालेली नाही आहेत. आणि अशा परिस्थितीत वॉर्ड ऑफिसर नसताना मुंबई असेल किंवा पुणे असेल, दोन्ही आपण पाहतोय परिस्थिती काय झाली एका पावसात. सर, श्रीरंग बारण्याने सांगितलं आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं, काय सांगाल? काय सांगू? आधी त्याची बीडीडी चाळीवाल्यांचा प्रश्न जो आहे तो पुढे जाताना पाहायला मिळतोय. एक मिनिट, हे पुरा करते. हां, बीपीटीतले जे रहिवासी आहेत त्यांचा वर्षानुवर्ष बीपीटीचे बीडीडी जो बरोबर आहे. बीपीटीमध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक तर आपण पाहतोय तिथे अनेक जे रहिवासी आहेत त्यांना मध्यंतरीच्या काळात बाहेर काढणार अशी भीती होती या भाजपकडून. दुसरं म्हणजे तिकडची जी बीडीडी चाळ आहे तिथे देखील अरविंद सावंत साहेब असतील, आम्ही सगळे असू, स्थानिक आमदार असतील, आम्ही सगळ्यांनी सतत मागणी केली केंद्र सरकारकडे की त्यांचं देखील असंच रिडेव्हलपमेंट व्हावी. भाजपच्या केंद्र सरकारने नाकार दिला होता, तरी देखील आम्ही लढू. आणि आज आपण पाहताय केंद्र सरकार बहुमतातून खालती आल्यानंतर अशी
इच्छा आहे आमची की आता तरी आमच्या मन की बात ऐको, नुसतं एका व्यक्तीची मन की बात नको. सर हिंदी हो, दुर्दैवी गोष्ट आत्ताच आमच्या कानावर आलं. बिल्कुल, ये जो बीडीडी का प्रोजेक्ट है, अगर आप देखें तो गए 25 सालों से ये प्रोजेक्ट थोड़ा आगे पीछे हो रहा था. हमारी जब महाविकास आघाड़ी की सरकार बनी तब 1 अगस्त 2021 को हमने ये प्रोजेक्ट शुरू किया. फर्स्ट फेज़ जो है हमारे पीछे है, लगभग पूरा होने को आया है. दिसंबर या जनवरी तक पहले फेज़ की जो लॉटरी धारक है उनको चाबियाँ मिल जाएगी. सर श्रीरंग बारणे जी ने कहा है कि शुरू हुआ था कोस्टल रोड का. मुझे लगता है जोक यही है कि जो हमारे इलीगल सीएम है वो हर 500 मीटर के उद्घाटन के लिए जाते हैं कोस्टल रोड का. ऐसे देखा जाए तो ना उनका कोई इसमें सहभाग था कोस्टल रोड में, ना फडणवीस साहब का था और ना इस सरकार का है. ये पूरा तो करने दीजिए. ये पूरा कोस्टल रोड का प्रोजेक्ट जो है वो उद्धव बाळासाहेब ठाकरे इसी व्यक्ति का सपना है, और अगर हम सरकार में रहते तो पूरा का पूरा प्रोजेक्ट 2023 के दिसंबर तक पूरा होता.